गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी तुका मनी गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी समचरण सर्वजम सांदनीलाम वदाभं जगननीत पाण्यमंडनं मंडनाना तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगानुरमाना दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास शुक्लम ब्रह्म विचार सार परमा माध्यम जगद व्यापिनी विना पुस्तकधारिणी भेदां दंडंधकारापहा हस्ते स्फाटिक मालिकां विदधतीं पद्मासनी संस्थितां वंदे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिं प्रदाशतां महायोगपीठे भीमरत्यां परम पुंडरीकाय मुनीन्द्रहि समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगं नीलाम्बुजश्यामलकोमलांगं सीता समारोपित वामभागं पार्श्वमहासायितचारुचापं नमामि रामं रघुवंशनाथं जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर जय जय माखन चोर जयांची केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारून आता हेची दान देगा देवा हे सगळ्यांना जळजळाट व्हायला सगळे बंधन एकच चालू बंधन सगळ्यांना समान नागरी कायदा करावा जमला विठाला देवा तुझा विसर्जन भावा गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडली लाभून याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्र याची दान देगा देवा तुझा विसरण भावा गुण गायनावडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपे सेवे करता निवडलेला अभंग याचे यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवाचा उद्धार करण्याकरिता आपला देह अखंड जिजीवणारे वितराग संपन्न पंचमे निर्माते महाराष्ट्र भूषण देवनिवासी जगद्गुरु जगदवंदनी सकल कंठ घोषी ज्ञानेश्वरी जगद्गुरु तुकोबाराय बोलताना एक पॉइंटला ठेवा असं म्हणायचं त्यांना बरोबर आहे ना गातानी वाढवा बोलताना कमी ठेवा
एक पॉइंट सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याकडे मागणी करतात. 1.1 वाढवा म्हणतात. हा एवढी मागणी बरोबर. हा भगवान परमात्म्याकडे मागणी करतात, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. अभंगाचं विश्लेषण करण्याच्या अगोदर अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. पुण्यभूमी पावनक्षेत्र एरंडी या आपल्या गावामध्ये भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेने, साधू संतांच्या कृपा आशीर्वादाने, गावकरी मंडळीच्या सहकार्याने आणि गावातील ज्येष्ठ मंडळी असेल, गावातील प्रतिष्ठित मंडळी असेल, यांच्या सहभागाने हा उत्सव या ठिकाणी सुरू आहे. 14वं वर्ष आहे आणि 14 वर्षाचा वनवास संपला. बरोबर आहे ना. 14 वर्षाचा वनवास संपला आणि हा राज्याभिषेकासारखा सोहळा या ठिकाणी गावकऱ्यांनी साजरा केला, आयोजित केला. बरोबर आहे ना. 14 वर्ष छोटं छोटं आपलं होतं, पण या वर्षी म्हणले बाबा रामाचा वनवास 14 वर्षानं संपून जातो आणि भारतातल्या बी रामाचा वनवास संपला. हे कळलं का तुम्हाला? जाऊ दे मग आता, आहे का नाही. मग तिकडे रामाचा वनवास संपला, आपलाही वनवास संपला आणि हा राज्याभिषेकासारखा सोहळा आपण सगळ्यांच्या सहकार्याने आयोजित केला. आणि त्या निमित्तानं ही कीर्तनाची सेवा परमभाग्याने माझ्याकडे आली. बहुत दिवसाची होती मजा, असं म्हटल्यासारखं आहे ना. मागच्याही वर्षी मला फोन केला आमचे दिलीप दादा जागजीकर यांनी. मागच्या वर्षी फोन केला, पण मागच्या वर्षी काही तारीख आली नाही जुळून. याही वर्षी फोन आला, तारीख घेतली, पण मध्ये मी 2दा दादांना 3दा फोन केला. म्हटलं होत असेल ॲडजस्ट तर काही करा कॅन्सल. म्हणले नाही हो महाराज, बरेच दिवस झाले तुम्हाला गावात आणायचे आहे आणि तुमच्या सगळ्यांच्या दर्शनाचा सुयोग या ठिकाणी आलेला आहे. त्यानिमित्तानं दोनही मृदंगाचार्य महाराज आणि सगळी गायनाचार्य महाराज मंडळी, माझ्याबरोबर आलेले दुसरा कीर्तनकार भागवताचार्य येत्या 8 दिवसामध्ये जी टॉकीजला आपण ज्यांचं कीर्तन पाहणार आहेत ते हरिभक्त पारायण आमचे अमोल महाराज सरकटे पाटील महाराज माझ्याबरोबर आलेत. आज म्हणजे आज योगायोग आहे. बरोबर. एक महाराज येत नाही आज, एक महाराज एका पाकिटात 2 महाराज येत आज. लक्ष देऊ नये का. असे हरिभक्त पारायण अमोल महाराज माझ्याबरोबर आलेले आहेत, त्यांना धन्यवाद देतो. आमचे मेहुणे आहेत आणि जी टॉकीजवर आमची कीर्तनं जे शूटिंग करतात, तुम्ही जे आमची कीर्तनं पाहता, पण त्या कीर्तनाचं पूर्ण मॅनेजमेंट ज्यांच्याकडे असतं किंवा ते कार्यक्रम जे सर्व हँडल करतात आणि शूटिंगमध्ये ज्यांचा मुख्य भाग आहे ते आमचे सुशील दादा, सुशील सर, ते आज आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या सर्वांनी. आणि महाराजांचे कीर्तन त्यांनी शूटिंग केलेलं आहे, माझेही बरेच कीर्तनं त्यांनी शूट केलेले आहेत, म्हणून तेही आज आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि सगळी टाळकरी महाराज मंडळी, माईकवाले दादा, शूटिंगवाले, गजर नामाचा का नामाचा गजर चॅनलवाले दादा आहेत, ही बाळगोपाळ मंडळी आहे. पुन्हा एकदा ज्यांच्या मुखातून आपण कथा श्रवण करत आहात त्या हरिभक्त पारायण नितीनजी महाराज आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन आणि सेवेला सुरुवात. विठाला जेव्हा जेव्हा भजन येईल तेव्हा हाताने टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. बरोबर. आणि एखादा प्रश्न विचारला तर उत्तर देत चला. चुकलं चुकू द्या, मी काय तुमचा अपमान करणार नाही, मला जायचं इथून. बरोबर आहे. त्याच्यामुळं संवादातून आपल्याला ही सेवा करायची आहे. एक थोड्या वेळासाठी एक माझी मास्तरची भूमिका आणि तुमची विद्यार्थ्याची भूमिका, अशा पद्धतीनं जर आपण बोललो तर विषय समजायला वेळ लागणार नाही. बरोबर आहे. पुन्हा एकदा सर्वांना विनंती आहे, सर्वांगाचे कान करून ऐका. याची दान देगा देवा. देवा तुला मला द्यायचं असेल तर हेच दान दे. कोणतं दान दे? तुझा विसर न व्हावा. जीवनामध्ये मला तुझा विसर पडला नाही पाहिजे, हे दान तू मला दे. आणि हे दान जर तू मला दिलंस तर मी काय करेल? गुण गाईन, तुझ्या गुणाचा गुणानुवाद गाईल. कसे? आवडीने. आपण गातो कसे? सवडीने. आहे की नाही? आवडीने तुझ्या गुणाचा गुणानुवाद गाईल. याच्यापेक्षा जीवनामध्ये मला काही जोडायचं नाही, मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही, ह्याची माझी सर्व जोडी. भगवंत म्हणले तुकोबार आहे, दुसरं काहीतरी मागा. मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. महाराज म्हणले न लगे मुक्ती धन संपदा, किंवा न लगे मुक्ती आणि संपदा. मला मुक्ती नको, धन नको, संपदा नको, संत संग दे सदा. द्यायचा असेल तर संताचा संग दे. मुक्ती का नको?
आपला परमार्थ जो चालला तो मुक्ती मिळवण्यासाठी चाललेला आहे, बरोबर आहे ना. मग महाराज म्हणतात मला मुक्ती नको का? ज्या मुक्तीसाठी लोक रात्रंदिवस धडपड करतात ती मुक्ती आमची नवरी झालेली आहे. तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी, आता दिवस चारी खेळी मेळी. आता मुक्ती बरोबर लग्न झाल्यावर टेन्शन घ्यायचं काम आहे का? तुमच्या या कार्यक्रमात 2-3 नायब तहसीलदार आहेत, आहे की नाही, बरोबर आहे ना. कार्यक्रमामध्ये नायब तहसीलदार, पोलीस, शिक्षक, बऱ्याच लोकांचा सहभाग आहे. मला सांगा मुक्ती नवरी झाल्यावर टेन्शन घ्यायचं काम आहे का? बायको तहसीलदार असावी आणि वाळूचा हायवा असावा. कळलं माझं बोलणं तुम्हाला? काय ताण घ्यायचं काम आहे महाराज? बोला काय टेन्शन घ्यायचं? तसं मुक्ती आमची बायको झालेली आहे, आम्हाला टेन्शन घेण्याचं काय काम आहे? आम्हाला मुक्ती नको देवा. मग न लगे मुक्ती आणि संपदा, किंवा न लगे मुक्ती धन संपदा. मग धन घ्या. महाराज म्हणले धन सुद्धा नको, द्रव्याचे या मागे कळी काळाचा लाग, म्हणून या संघ कोटा त्याचा. पैसा सुद्धा नको, पैसा आवडत नाही असा माणूस जवळपास सापडत. आदमी कब तक धन के पीछे भागता है, जब तक उसका निधन नहीं होता है तब तक धन के पीछे भागता है. माणूस आयुष्यभर धन 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 करत राहतो, पण मेल्यावर पत्रिकेवर निधन लिहावं लागतं, है का नाही? निधन लिहावं लागतं ना. ये दौलत भी क्या चीज है जब आदमी की, आता हुशार लोक आहे म्हणल्यावर तसंच बोलेल मी, बरोबर है. ये दौलत भी क्या चीज है जब आदमी के पास होती है तो आदमी खुद को भूल जाता है कि मैं कौन हूँ, लेकिन जब दौलत साथ छोड़ देती है ना तो लोग भूल जाते हैं ये कौन था. आपला भरलेला खिसा आपण कसे आहोत हे जगाला दाखवत असतो, आणि आपला रिकामा खिसा जग कसा आहे आपल्याला दाखवत असतं, बरोबर आहे. पैसा आवडत नाही असा माणूस जवळपास सापडत नाही. एकदा लक्ष्मीचा आणि भगवान विष्णूचा संवाद सुरू झाला. एक पॉइंट इको ठेवा ना, आवाज ठेवा. लक्ष्मीचं आणि भगवान विष्णूचं नातं कशाचं होतं? माय नवरा बायकोचं, बरोबर आहे ना. नवरा बायकोचं नातं होतं. मग लक्ष्मी म्हणे देवा या जगात तुमच्यापेक्षा मला किंमत जास्त आहे. काय म्हणे लक्ष्मी? काय म्हणे लक्ष्मी? या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला. तुम्हाला बोलता येतं ना, मग थोडं जोरात बोला. नवऱ्याला जेवढं जोरात बोलतात तेवढं तर जोरात बोला. थोडा इको कमी करा. त्याचा तर आवाज एका मिनिटात दाबते. इथं कशी बोलू तशीच बोल मा आता, आहे का नाही? मला सांगा लक्ष्मी म्हणे देवा या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. काय म्हणे लक्ष्मी? मी म्हणून बरे, नाही ते कधी पळून गेली असते. सर्वच बाया नवऱ्याला असं म्हणतात मी म्हणून बरं आहे, नाही ते कधी पळून गेली असते. मग नांदली कोणती असते? तो प्रश्न अजून शिल्लक आहे, तो सुटला नाही. बाया एकदा बोलायला लागल्या की माणसानं श्रवण भक्तीचा आनंद घ्यायचा, बरोबर आहे का नाही? बरोबर आहे. लक्ष्मी म्हणे देवा या जगात तुमच्यापेक्षा किंमत मला जास्त आहे. भगवंत म्हणले बोलून नको दाखवू, मला सिद्ध करून दाखव. लक्ष्मी म्हणे देवा वेळ प्रसंगी मी तुम्हाला ती सिद्धही करून दाखवेल. आणि ऐका, एक दिवस एक प्रेत यात्रा चालली होती, माझ्याकडे लक्ष द्या. त्या प्रेत यात्रेवर लक्ष्मी मातेनं पैशाचा पाऊस पडायला सुरुवात केली. प्रेत यात्रेवर जसा पैशाचा पाऊस पडत असताना लोकांनी पाहिला, लोकांनी प्रेताला सोडून दिलं आणि पैसे जमा करायला लागले. आता मला सांगा, प्रेत यात्रेवर पैशाचा पाऊस पडत असेल तर प्रेताला धरून कोणी राहणार आहे का? माया हो बोला, कोणी राहणार आहे प्रेताला धरून? जाऊ द्या प्रेत यात्रेचं. इथंच जर पैशाचा पाऊस पडायला सुरुवात झाली तर तुम्ही कीर्तन ऐकाल का? बोला ना, तुम्ही ऐकाल का नाही? हा नंतरचा भाग आहे. मी करलच का नाही हा पहिला मुद्दा आहे. मी काय तुकाराम महाराज नाही, बरोबर आहे का नाही? अजून आपण पोहोचलो नाही तिथे. लक्ष्मी म्हणे ही माझ्या जगातली किंमत आहे देवा. मेलेल्या माणसाला सोडलं, लोक पैसे जमा करायला लागले, ही माझ्या जगातली किंमत आहे. भगवंत म्हणले लक्ष्मी जी किंमत मला कळाली. सर्व माणसं पैशाच्या मागे पळाले, पण एक माणूस पैशाचा पाऊस पाहून उठून नाही ग बसला. म्हणे कोण? जो प्रेत म्हणून पडलेला आहे तो पैशाचा पाऊस पाहून उठूनही नाही बसला आणि पैशाच्या मागे पळालाही नाही. लक्ष्मी म्हणे तो कसा पैशाच्या मागे पळणार? भगवंत म्हणले का? लक्ष्मी म्हणे त्याच्यात रामच राहिला नाही. लक्ष्मी काय म्हणली? त्याच्यात रामच राहिला नाही. मला सांगा, भगवंत म्हणले उत्तर मिळालं तुला का देऊ? मी शरीरात आहे तोपर्यंत तुला कोणीतरी विचारणार आहे. आणि भारतात राम आहे म्हणून भारताची बी ओळख आहे. शरीरातला राम गेला की शरीराची किंमत संपली, भारतातला राम गेला की भारताची किंमत संपली, बरोबर आहे ना? भारतात काय संस्कृतीच आहे ना, बरोबर आहे ना? लक्षात ठेवा, हे पैशाचं स्वरूप. म्हणून महाराज म्हणले मला धन सुद्धा नको, मग संपदा घ्या. संपदा सोहळा नावडे मनाला, लागला टकळा पंढरीचा. संपदा सुद्धा नको देवा, द्यायचा असेल तर संत संग देई सदा.
मला सदा संताची संगत घडावी. भगवंत म्हणले तुकोबारा, ह्या सर्व गोष्टी जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. महाराज म्हणले तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सुखाने आम्हाला गर्भवासात घाल देवा. मला सांगा बाबा, गर्भवास आणि सुखानं हे पटण्यासारखं बोलणं आहे का? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता गर्भवासीचे दुःख गाडे कोणा पुढे. महाराज म्हणले अरे गर्भवासामध्ये कमी दुःख आहे का? कधी कधी विनंती करतात, एक वेळ कधी कधी म्हणतात या दुःखापासून वेगळं करा आणि कधी कधी म्हणतात तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. मग हे कसं काय? कोणतं तरी एक बोला ना, गर्भवासातून सुटण्याचं बोला, नाही तर येण्याचं बोला. कोणत्या तरी एका पक्षाची बाजू घ्या, बरोबर आहे ना. ह्या मुद्द्याला धरून चला, नाही तर त्या मुद्द्याला. असं डबल का बोलता? महाराज म्हणले गर्भवासात दुःख आहे ना, पण कुणाला? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला, आणि ज्याच्या मुखात नाम आहे त्याला. बोलत चला. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर काय होईल? बोला ना, तुम्ही मोकळं बोला बाबा. एकदम मेवण्याला गप्पा आणल्यावर मला सांगा, पोहणं नसताना विहिरीत उडी मारल्यावर काय होईल? माणूस बुडून जाईल, मरून जाईल, असंच आहे ना. पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही. हा सानप महाराजाचा शब्द. अजिबात बागेश्वर बाबाला विचारायचं काम नाही. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा, विहिरीत उडी मारा, बरोबर आहे ना. पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्हाला काही होणार नाही. फक्त सांगड बांधून मारा. कळलं माझं बोलणं? सांगड बांधा, विहिरीत उडी मारा. पोहणं नसलं तरी तरतो माणूस, बरोबर आहे. तसं सांगड बांधारी बांधारी भक्तीची नारायण नामाची. नामाचं जर सांगड जवळ असेल तर गर्भवासी दुःख नाही येता जाता.
असता नाम. गर्भवासामध्ये दुःख नाम असल्यानंतर होण्याचं काही कारणच नाही ना. मी अजून सोपं करून सांगतो तुम्हाला, बोलत चला. एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाली तर त्याला कोणी वाचू शकतं? बोला नाही. तुमच्या माहितीप्रमाणे त्याला कोणी वाचू शकत नाही, पण कायद्याच्या नियमाप्रमाणे त्याला एक माणूस वाचू शकतो. त्याचं नाव आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. एखाद्या माणसाची फाशी जरी रद्द करायची असेल ना तर राष्ट्रपतीच्या सिग्नेचरनं सहीनं रद्द होऊ शकते. हा राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. तसं देवा गर्भवासात दुःख आहे, पण तू राष्ट्रपती आहेस ना. तुझ्या सहीनं तेवढं दुःख थांबवण्याचा तुला अधिकार आहे. तू थांबव, असा एक अर्थ घ्या. किंवा दुसरा अर्थ असा घ्या, एखाद्या माणसाला जर आपण शूट केलं, मारून टाकलं, तर आपल्याला कशाची शिक्षा होईल? बोला तुम्ही बोला, नाही तर देईन तुम्हाला. हा बोला, बरोबर आहे का नाही? एखाद्या माणसाला आपण मारून टाकलं तर आपल्याला शिक्षा कशाची होईल? फाशीची. असं प्रॅक्टिकल बोला. मग मला सांगा, फाशी द्यायला मशीन असतं का माणूस असतो? माणूस असतो, त्याला जल्लाद म्हणतात. बरोबर आहे. मग फाशी द्यायला माणूस असतो बरं का. आता माझं बोलणं लक्षपूर्वक आहे. काय आपण एखाद्याला मारून टाकलं तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे दिलीपराव. मोबाईल हातात घेतल्यावर बी होती. आपण एखाद्याला जर मारून टाकलं तर आपल्याला फाशीची शिक्षा होते. फाशी देणारा रोज माणसं मारतो, त्याला पगार मिळते. हे काही पुराणातलं नाही किंवा दंतकथा नाही किंवा थोतांड नाही. आपण माणूस मारला तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे ना. म्हणजे फाशी देणारा माणसंच मारायला ना. आपण एक मारला ते रोज 2-3 मारते, त्याला पगार आहे. हे का बरं? एका संविधानावर चालणाऱ्या देशात असा वेगळा वेगळा न्याय का असावा? एक संविधान आहे ना. मग संविधान न्याय म्हणल्यावर सगळ्याला सारखा आहे ना. मग माणूस मारल्याची शिक्षा जर फाशी आहे तर तो जल्लाद बी माणसंच मारतो ना. त्याला पगार का देता? हा संशोधनाचा विचार करण्यासारखा मुद्दा आहे महाराज. बरोबर आहे. त्याचं कारण सांगतो मी तुम्हाला. आपण माणूस मारला आपल्या इच्छेने आणि अपराध आणि गुन्हा म्हणून, आणि त्यानं माणूस मारला त्याचं काम आणि सरकारची आज्ञा म्हणून. तसं आम्ही इथं आलो तुझ्या आज्ञेवरून, त्याची शिक्षा नाही, पगार भेटली पाहिजे. आणि आपण आलो का? केलेलं कर्म भोगण्यासाठी, म्हणून शिक्षा आहे. बरोबर आहे. कळलं माझा मुद्दा? अजून सोपं करून सांगतो चला. गर्भवासाचं दुःख आहे 9 महिने 9 दिवसाचं. पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस सहन करायला तयार होत असतो. माया हो, बोला. चोरी होणं चांगलं का वाईट? बोला. चोरी होणं चांगलं का वाईट? वाईट. बरोबर आहे. आता चोरी चांगली कशी असते मी तुमच्या समोर आणून देतो. एका चोराने एका घरून चोरी केली आणि तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. 10,000 त्याचं समाधान झालं नाही म्हणून त्यानं दुसरं घर फोडलं. दुसऱ्या घरून त्याला 5,000 रुपये मिळाले. पहिल्या घरून किती मिळाले? 10. दुसऱ्या घरून 5. पण ते दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली. पक्ष फोडताना जाग येत नाही, पण घर फोडताना आली. हो, त्याला कशी आली तर काय माहिती. हा, लक्ष देऊन ऐका का. त्याला घर फोडताना जाग आली. मग त्यांना जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर तिथून पळून गेला. आणि हा माणूस उठला, पाहतो तर काय रात्रीच 5,000 रुपये चोरानं आपल्या यानं मोजून ठेवले होते. चोरांनी कपाट तोडलं घेऊन गेला. रडत बसला. आता काय करावं? तेवढ्यात एका गाठोड्याकडे लक्ष गेलं. कशाचं गाठोडं आहे म्हणून पाहू. झालं असं होतं, चोरानं मागच्या घरून आणलेलं 10,000चं गाठोडं गडबडीत तिथं विसरलं आणि 5 घेऊन निघून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला. गेले किती? 1,000. आणि मिळाले किती? मग फायदा कितीचा? रोज हो द्या ना. तुमच्या घरी नाही, माझ्या घरी. एका चोरी मागे जर 5,000चा फायदा होत असेल तर चोरी पण चांगली आहे ना. तसं गर्भवासाचं दुःख 9 महिने 9 दिवसाचं आयुष्यभर जर भजन करायला मिळत असेल देवा, तर आम्ही तेवढं दुःख आनंदानं सहन करायला तयार आहे. जाऊ द्या आमचे 20-25 हजार सप्त्याला, पण एवढे लोक एकत्र आले आणि पोरावर संस्कार जरी झाले तर आम्ही फायद्यात आहे महाराज. जाऊ द्या, गेले जाऊ द्या. पैशानं संस्कार नाही मिळणार ना, पण सप्त्यातून मिळतील ना महाराज. बस तेवढं झालं तरी आम्ही फायद्यात आहे. लक्षात ठेवा. पुढं सुख दिसलं की छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. म्हणून देवा सुखाने आम्हाला गर्भवासात घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे, आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. असा अभंगाचा सरळ अर्थ आहे. विठाला वारकरी संप्रदायाचा कोणताही
सप्ताह म्हणलं की आजच्या दिवशी मागणी पर प्रकरणातला अभंग असावा असा एक दंडक आहे. तुकाराम महाराजांच्या गाथ्याचा जर विचार केला, लक्ष देऊन ऐका बरं का, तर तुकाराम महाराज हे मागणाराच्या विरोधात बोलणारे. भिक्षा पात्र अवलंबिने जळोजीने लाजीरवाने किंवा तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे हात पसरी जिने दिग्गत्याचे. जो दुसऱ्याच्या समोर हात पसरतो त्याच्या जीवनाचा धिक्कार असो असं महाराज म्हणतात बरं का. महाराज हे मागणाराच्या विरोधात बोलणारे आहे. बघा बरं का मायाव, देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं, खास करून महिलांना सांगतो, कारण तुमचं विनाकारण जाणं नसतंच. कळलं नाही? महिलांचं जाणं विनाकारण नसतं, काहीतरी मागण्यासाठीच असतं की नाही. आहे बघा, देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही. पण असं आहे सरपंच, मंदिर भी एक गजब की जगह है. इधर गरीब बाहर भीख मागते हैं और अमीर अंदर भीख मागते हैं. गरीब माणसं बाहेर भीक मागताना दिसतात आणि श्रीमंत माणसं आत डायरेक्ट मूर्ती समोर मूर्तीजवळ जाऊन मागतात. बरोबर, बाहेरचा भिकारी 1 रुपया द्या म्हणतो, 2 रुपये द्या म्हणतो. आतला भिकारी लाखांनीच मागतो. खरा भिकारी कोण आहे तुम्ही विचार करा आणि सांगा मला. लक्ष देऊन ऐका बरं का, देवाच्या मंदिरात कधी मागण्यासाठी जायचं नाही, पण जे दिलेलं आहे त्याची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जायचं असतं. बरं, मागायच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. जे जे काही करी तो देवा ते ते सेवा. समर्पण पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या परिष्यति तदहं भक्ती प्रवृत्ता अस्मामि प्रयतात्मना. पत्र पुष्प फल तोय जे काय असेल ते भगवंताला समर्पण करत असताना अंतःकरणातला भाव चांगला पाहिजे. समर्पणाशिवाय मागायचा अधिकार मिळत नाही. बोलत चला, ज्यानं महिनाभर काम केलं त्याला महिन्याची पगार मागण्याचा काय आहे अधिकार आहे. ज्याने दिवसभर शेतात काम केलं त्याला दिवसाचा रोजगार मागण्याचा काय आहे अधिकार आहे. मतदानाच्या अगोदरच्या दिवशी उमेदवाराला पैसे मागणं मतदारांचा काय आहे. हा, इथून विकासाला सुरुवात आहे. एकट्या मोदीला नाव ठेवून काय करता. ग्रामपंचायतच्या निवडणुकीला रक्ताचा माणूस निवडून द्यायला जर 50-50 लाख खर्च येत असेल तर मोदीला नाव ठेवून फायदा आहे का. बोला बरं, चूक काढायची म्हणल्यावर कोणाची निघत नाही, कोणाची. काल परवा एकाने मला मेसेज केला, काँग्रेसच्या काळात एवढं ऊन नव्हतं म्हणे. जाईल कळलं जाईल. धन्यवाद विठाला. काही संबंध काहीतरी आपल्याला पाहिजे. लक्ष नाही का बरं का. मला सांगा, पैसे घेऊन जर मतदान होत असेल कोणीही पक्षाचा असू द्या, बरोबर आहे का नाही, मग आपलं समर्पण आहे का तिथं. आमचं मतदान झालं, माझ्या समोर एक त्या मतदान केंद्रात उभं होतं, मला कीर्तनाला जायची गडबड आणि ते मतदानच करे ना. तर म्हणलाय खरं ना मतदान, चल होय बाहेर पटकन करायचं म्हणे महाराज, पण रात्री कुणी पाजली त्याचं नावच आठवणं म्हणे. इथून देशाच्या विकासाला सुरुवात आहे. मला सांगा, आपण एखाद्याच्या कपडाला गंध बघावं, आपल्याला वाटतं सज्जन माणूस, आपण त्याच्या बायकोला म्हणू, बाई तुम्ही भाग्यवान आहात का बाबा, तुमचे मालक बघा ना किती सुंदर गंध लावतात. ती बाई म्हणते, महाराज तुम्ही त्याच्या गंधावर जाऊच नका. ते रोज कीर्तनाला गेले की नवीन चपलाचा जोड घरी घेऊन येतात. तुम्ही त्याच्या गंधाकडे काय पाहता. त्यांनी दुसऱ्याच्या संडास मध्ये उभं राहून फोटो काढला, सरकारचे 12,000 रुपये उचलून आणले आणि त्याची पोत माझ्या गळ्यात आहे. म्हणजे मी किती इमानदार आहे पहा तुम्ही. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, मी रस्त्यात बऱ्याच ठिकाणी पाहिले लोक एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे, एवढे इमानदार आहे. इथं पानपोळीवरचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, एवढे इमानदार माणसं. मंदिराच्या बाहेर सूचना असतात, पादत्राणे बाहेर काढा. बसमध्ये सूचना असतात, थुंकू नका. अरे बस काय थुंकायची जागा आहे. ह्या सूचना म्हणजे आपण सुज्ञ असल्याची पावती आहे बरं का. एकटे राजकारणी लोक कोणत्याही पक्षाचे असू द्या, राजकारणी लोकच भ्रष्ट असतात असं म्हणणं 100% चुकीचं आहे. कधीतरी आपण आपलं परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे ना, बरोबर आहे का नाही. माणसाच्या स्वभावाचा जर विचार केला ना, माणूस 1 रुपयाची पुडी घेऊन आंघोळीला जातो. गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, पण 1 रुपयाची पुडी आखी लावत नाही. तो काटकसर करतो, अर्धी आज लावतो आणि अर्धी उद्या जाळी ठेवतो आणि भिंतीला उभी करून, आहे का नाही. ती हातावर जास्त पडली तर परत पुडीत घालतो तो. हा पराक्रम त्या एकट्यालाच माहित बाथरूम मधला. बरं, ते चिकट असल्यामुळे जात नाही, तो तोंडाने फुगतो, पण ती पुडी त्याच्यात घालतो बरं का. शिल्लकची आलेली अर्धी पुडी त्याच्यात तो घालतो. किती काटकसर आहे. 1 रुपयाची शॅम्पूची पुडी अर्धी आज आणि अर्धी उद्या, पण 300चा खंबा एका दमात. आता
आता हा 1 रुपयाच्या पुढे एवढा गॅप कधी भरून निघणार आहे तुम्ही मला सांगा आता. विठाला लक्षात ठेवा, माणसाचा हा स्वभाव. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. महाराज म्हणले आम्ही जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पण. आम्ही जीवनामध्ये जे कर्म केलं देवा ते तुला अर्पण आहे. लक्ष देऊन ऐका बरं का. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्या. जोरदार बाबा की झलक सबसे अलग आसमां. या वयात असा कडक आवाज महाराज सोपा आहे. वाह वाह वाह. लक्ष द्या. महाराज म्हणले हे देह समर्पणाचंच फळ आहे. देह समर्पिजे देवा. आपलं वय आहे तेवढे वर्ष परमार्थात गेलेले आहेत अशा माणसांचं. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा. ठरवलेलं नाही कधी. बरोबर आहे. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा मग होईल आघावा. तुका म्हणे आमचं सर्वस्व तुला अर्पण आहे. आपल्या जीवनात भक्ती ज्याची थोडी पूर्ण विषयाची गोडी. आपलं समर्पण थोडं आहे आणि मागणं भरपूर आहे. साधू संतांचं समर्पण सर्वस्वाचं आहे आणि मागणं काहीच नाही. मागण्याची आस पायी मुखाकडे चिंतिल्या रोकडे मनोरथ. तुकाराम महाराजांना मला काहीतरी मागावं ही देवाची अपेक्षा होती. पण महाराज म्हणले वडिलाची रीत जाणत असो. आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही. आता वडील शब्दाचे 3 अर्थ होतात. आपल्यापेक्षा वयानं मोठे असतात त्यांना एक वडील म्हणतात आहे ना. म्हणून शाळेमध्ये प्रतिज्ञा असते बाळा हो मी माझ्या वडीलधाऱ्या माणसाची मान कापीन हा राखीन ठेवीन. एक वडील. आपल्याला ज्यांनी जन्म दिला ते एक वडील. येत वडील जे जे करती तया नाम धर्म ठेवी ती येरा अनुष्ठिती सामान्य सकळ. बरोबर आहे ना. महाराज म्हणले वडील म्हणजे थोरा मोठ्यांची परंपरा आणि एक वडील म्हणजे थोरा मोठ्यांची. एक आपल्याला जन्म दिला ते एक वडील. आपल्यापेक्षा मोठे असतात ते एक वडील आणि येत वडील जे जे करती ते एक वडील. बरोबर आहे. मग आमच्या वडिलाची रीत मागण्याची नाही. मग तुम्ही मागता का. त्याच्यातला काही शब्द महत्वाचा आहे. काही मागणं अनुचित असतं काही मागणं उचित असतं. बायकोना नवऱ्याकडे साडी मागावी हा तिचा मागण्याचा काय आहे. बोला बोला. अधिकार आहे. आणि नवऱ्याचं देणं काय कर्तव्य. तुम्हाला नाही मागणार तर कुणाला मागणार. याच्यापेक्षा वेगळं बोलू. बायको अशी असावी तिनं नवऱ्याला कधीच काही मागू नये. बरोबर आहे. पण नवरा असा असावा बायकोला काही मागण्याची वेळच येऊ देऊ नये. याला म्हणतात संसार. आपल्या संसारात असं आपल्या संसारात वर्षभर मजा असते बघा. नवीन नवीन लग्न झालं की नवऱ्यानं बोलायचं आणि बायकोनं ऐकायचं. किती दिवस. वर्ष 1.5 वर्ष.
वर्षात 1.5 वर्षात एखादा मुलगा मुलगी झाली की मग बायकोनं बोलायचं आणि नवऱ्यानं ऐकायचं. आणखी एखादं झालं की दोघांना बोलायचं आणि एरंडीनं ऐकायचं. संसाराचं स्वरूपच असं असतं. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. नवीन लग्न झाले की ती हिरवळ फार सुंदर असते. नवीन लग्न झालेलं एखाद्या ब्रह्मचार्याने जरी पाहिलं तर त्या यज्ञ कुंडात त्याला पटकन उडी मारावं वाटते. एवढं गोड वातावरण असतं. ते लाजणं, मुरडणं, बरोबर आहे, हसणं, नसल येत तरी स्टँडर्ड बोलण्याचे प्रयत्न करणं की तिच्या पुढे आपलं इम्प्रेशन राहिलं पाहिजे, विचार करून शब्द वापरणं, अशा खूप गोष्टी असतात बरं का. मग नवीन लग्न झालेल्या लक्षात नाही बरं का, नवीन लग्न झालेल्या नवरीला विचारा दादा कुठे गेले, ती लगेच सांगते. थोडी लाजणार, हसणार, अंगठ्याने थोडी जमीन उकरणार, पदराला असे पेड मारत राहणार आणि मग म्हणणार ते ना तिकडे मंदिराकडे गेले असते. किती छान सांगते बघा, ते ना तिकडे मंदिराकडे गेले असते. ह्याला म्हणा वहिनी दिसत नाही. नाव जरी घेतलं तरी असं एकदम फिलिंग वेगळं असतं बघा. ती कीर्तनाला गेली असेल, एवढं छान असतं बघा. 4-6 महिने होत्या, हिला म्हणाव दादा दिसणार, गेला असं बोंबलत कुठं. ह्याला म्हणाव वहिनी दिसणार, का मालक बरोबर आहे का, आवाजाचा टोनच बदलून जातो मला, बरोबर आहे का. जे प्रेम सुरुवातीला येते नंतर राहत नाही बघा. तुम्ही नवीन नवरा बायको रस्त्याने जरी चालले तर हाताला धरून चालतात. किती दिवस, 4-6 महिने. 4-6 महिने झाले की तो 50 फूट पुढं, ही 50 फूट मागे. म्हणजे आहो हा म्हणतो बोंबलू नको, चाल हे घडतं बरं, हे रियालिटी आहे. जे घडतं ते घडतं. आता एक म्हातारा म्हातारी बाजारातून हाताला हात धरून चालले, वयस्कर म्हातारा म्हातारी, आणि त्यांच्या वयाचा एक मित्र आला आणि त्याला आश्चर्य वाटलं, एवढे वर्षाचं वय अजून हाताला हात धरून चालता, म्हणलं किती प्रेम असलं पाहिजे. त्या दुसऱ्या मित्राने विचारलं, म्हणे का हो काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम आहे म्हणे. म्हणे कसं काय, एवढे वर्ष झाले म्हणे तुमच्या लग्नाला, पण अजून तुम्ही दोघं बाजारातून चालताना हाताला हात धरून चालता, काय तुमच्या नवरा बायकोचं प्रेम असलं पाहिजे. ते म्हातारा म्हणे प्रेम काय नाही, हात सोडला की दुकानात घुसती म्हणून धरून ठेव. तू समजतो असं काय नाही. जे प्रेम सुरुवातीला आहे ते नंतर राहत नाही. बायकोना नवऱ्याकडे साडी मागणं उचित आहे का अनुचित आहे, बोला 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 बोला. बायकोना नवऱ्याकडे साडी मागणं उचित आहे, पण पेरणीच्या टायमाला एकदा मागणं नाही का, वल्ल्या ठोकाण आणाय पाहिजे. मग पेरणीच्या टायमाला केलेले दागिने गहाण ठेवावं लागतात, बरोबर आहे का नाही. तेव्हा सोनं मागणं अनुचित आहे ना. आता जून महिन्यात एखाद्या बाई नवऱ्याला शेतकऱ्याला सोनं मागावं, अहो तर हाणून ना ते रूमण्यानी. ही वेळ आहे का म्हणाल, तुला कळते का आता खता बियाला पैसे नाही सोनं मागण्याची वेळ आहे का. ही ती गोष्ट तेव्हा मागणं अनुचित आहे. काही मागणं अनुचित असतं ना. पावसाळ्याचे दिवस होते बघा, म्हणायचं कामच राहिलं नाही. पावसाळ्याचे, हिवाळ्याचे, उन्हाळ्याचे दिवसच कळणार मला. एवढ्या दिवस आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही. तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला, बरोबर आहे का. माझे पावसाळ्याचे दिवस होते आणि एक बाई ते स्टेशनरीच्या दुकानावर गेली आणि त्या दुकानदाराला म्हणे दादा छत्री आहे का. दुकानदार म्हणे आहे ना ताई. केवढ्याचे म्हणे. दुकानदार म्हणे 100 रुपयाचे. बाई म्हणे 100 रुपयाचे. दुकानदार म्हणे ताई मी किंमत सांगितली तुम्ही दिली थोडीच. तुम्ही काय मागायचं ते तुम्हाला पटतं ते मागा सांगा. बाया बार्गेनिंग करा एक नंबर असतात. ती म्हणे 50 रुपयाला द्या. 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला द्या. भाव कराव बायानीच. भाव बायाने बरं झालं तारखा घ्यायला बाया नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता. त्या ताईला म्हणावं लागलं असतं ताई 100 तर वाढवा जेवणाचे. नाही त्याच्यातच भागून घ्या. अहो डिझेल लागते रस्त्यात गाडी नुटल करून आणा. असं काय करायला लागले. बर झालं महाराज ते नशीब माणसं आहे सध्या बरं का. तारखा घ्यायला बार्गेनिंग करायला एक नंबर बाया बघा. ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार भरता लाज नाही वाटत बरं कमी मागायची. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता. हे मागणं उचित आहे का तुमचं. एक काम करा सकाळी सकाळी आलात माघारी लावणं बरोबर नाही. माझे तुम्ही काय करा मला ज्या भावात आली त्या भावात घेऊन जा. 80 रुपये द्या. 20 रुपये कमवायचे होते तुमच्याकडून कमवत नाही. 80 रुपयाला द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 40 ला द्या.
ती निम्यावरच यायची महाराज, बरोबर आहे. 40ला द्या. दुकानदार म्हणे ताई सकाळी सकाळी आलात, माघारी लावणं बरोबर नाही, म्हणून तुम्हाला आलेल्या भावात द्यायला तयार आहे. नाटक लावू नका सकाळी सकाळी. एक काम करा, आता माझे 80 राहू द्या आणि तुमचे 40 राहू द्या, 50 द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या. दुकानदाराला राग आला, म्हणे ताई एक काम करा ना, 25 बी राहू द्या ना, फुकटच घेऊन जा. म्हणे मग 2 द्या. मागणं उचित आहे का मला तुम्ही सांगा. हे अनुचित मागणं आहे का नाही? मागणं अनुचित आहे. महाराज आपल्याला देवाकडे जे मागतात ते उचित मागतात. उचित आणि अनुचित काय एका वाक्यात सांगतो. भजन करा विठाला. देवाकडे जाऊन, लक्ष देऊन ऐका, देवाकडे जाऊन देव सोडून बाकी काही मागणं म्हणजे अनुचित मागणं. सोपे भाषेत, देवाकडे जाऊन देव सोडून बाकी काही मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवाकडे जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. सोपं आहे. लक्ष देऊन ऐका. उचित मागणं कसं असतं? महाभारतामध्ये प्रसिद्ध मागणी कुंती मातेची. महाभारताचं युद्ध शेवटच्या टप्प्यात आलं. हस्तिनापुराचं राज्य पांडवाला मिळालं आणि भगवंत द्वारकेला जाण्यासाठी निघाले तेव्हा एका बाईचा, अबलेचा, स्त्रीचा आवाज कानावर आला. ती हाक होती अभिमन्यूची पत्नी उत्तरा माता. त्या उत्तरेच्या गर्भावर उचित मागणं कसं असतं बघा. उत्तरेच्या गर्भावर अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि त्या ब्रह्मास्त्राच्या तेजानं उत्तरा मातेची काय जळायला लागली. भगवंताचा धावा करते, पाहि पाहि महायोगी देवदेव जगत्पते नान्यं तद्भयं पश्ये यत्र मृत्यू परस्परं. पाहि मां पाहि मां पाहि मां. भगवंता या ब्रह्मास्त्रापासून माझ्या आणि माझ्या बाळाचं रक्षण करा. नान्यं तद्भयं पश्ये, मी इतराला शरण न जाता तुम्हाला शरण आलेले आहे. या ब्रह्मास्त्रापासून माझ्या बाळाचं आणि माझं रक्षण करा. या ब्रह्मास्त्राच्या तेजाने माझ्या अंगाचा दाह होत आहे. जळे
भगवंतानं रथातून खाली उडी मारली आणि उत्तरा मातेच्या गर्भात प्रवेश केला. भागवत कथा ऐकली ना तुम्ही मायाव? दुसऱ्या दिवशीचा विषय कथेतला. भगवंताने रथातून खाली उडी मारली, उत्तरा मातेच्या गर्भात प्रवेश केला आणि त्या बाळाला वाचवलं. तेच राजा परीक्षित. तुम्ही 7 दिवस ज्यांचं नाव ऐकलं ते राजा परीक्षित. या त्यांचं खरं नाव विष्णुरात. विष्णूनं रात दत्त विष्णुरात. विष्णुरात त्यांचं नाव. परीक्षित का म्हणायचे? परीक्षण केलं सगळ्यांचं की मला आईच्या पोटात वाचवणारा कोण आहे. परितः इक्षति इति परीक्षितः, म्हणून त्यांचं नाव परीक्षित झालं बरं का. ऐका. आणि भगवंत पुन्हा रथात बसले द्वारकेला जाण्यासाठी निघाले. तेव्हा कुंती माता धावत आली आणि देवाला नमस्कार केला. कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय च नंद गोप कुमाराय गोविंदाय नमो नमः. भगवंताला नमस्कार केल्यानंतर भगवंत म्हणजे आत्या माझं दर्शन कशाला घेते? अगं मी तुझा भाचा आहे, तू माझी आत्या आहे, नात्यानं माझ्यापेक्षा तुझा अधिकार मोठा आहे. कुंती माता म्हणते मी आज माझ्या भाच्याचं दर्शन नाही घेत. मग नमस्ते पुरुषम त्वाद्यम ईश्वर प्रकृते परम. प्रकृतीहून वेगळ्या असणाऱ्या ईश्वराचं मी आज दर्शन घेते. देवा माझ्यावर एक उपकार कर. काय? हे नातं तोड. स्नेह पास मिमाम छिंदी. माझ्यावर जे स्नेहाचं जाळं टाकलं ना ते तोडून टाक. आजपासून तू माझा भाचा नाही, मी तुझी आत्या नाही. या नात्यामुळे मला तुझं देव पण कळलं नाही. मग हे नातंच नको. तू देव मी भक्त ऐसे करी, एवढंच नातं ठेव. बाकीचे नाते नको देवा मला. कुंती माता असं बोलल्यानंतर भगवंत म्हणले आत्या आज जरा जास्त स्तुती व्हायला लागली असं वाटत नाही का तुला? कुंती माता म्हणते मी वस्तुस्थिती सांगते, स्तुती करत नाही. अरे एवढ्या संकटातून आम्हाला वाचवलं ना, आम्हाला सोडून चालला. लक्ष तर नाही का बरं का? विशान महाग्ने पुरुषात दर्शनात असत सभाया मनवा सकृच्छत मृधे मृधे नेक महारथास्तो द्रोणस्य पश्चाश्म हरे विरक्षिताम. मला माहिती आहे तुम्हाला हे सगळं कळलं. बरोबर आहे ना? तुमच्या ऐकण्याची इच्छा असेल तर मी अर्ध्याच्या वर तरी कीर्तन संस्कृत मध्ये सांगेल, काही प्रॉब्लेम नाही. पण कळतं त्या भाषेत सांगणं माझं कर्तव्य आहे. कळलं माझं? नको तिथं अवघड बोलून काय फायदा आहे महाराज? नको तिथं अवघड बोलून फायदा नाही. आमचा एक मित्र आहे डॉक्टर, त्याला साहित्यिक बोलायची जास्त सवय, पण कळतं त्याच्या समोर बोला. ज्ञान नसावं याच्यातलं मी नाही, पण कुठं वापरायचं याचं बी ज्ञान असावं. बरोबर आहे ना? त्याचं बी ज्ञान असलं पाहिजे ना. ते बेडवर पडलेल्या पेशंटला सकाळी उठल्यावर म्हणे क्यूजी रात मी निद्रा देवी आई ठीक आहे. ते म्हणे काय माहित बाबा, आली असेल गेली असेल, आपण गाढ झोपलो होतो. त्याला कळत येईल. धन्यवाद. हा लक्ष नाही का? विशान महाग्ने पुरुषाद दर्शनाद सत्सभाया मनवास कृच्छद मृधे मृधे नेक महारथा स्तोत्रुणश्य तशाशार हरे विरक्षिता. काय देवा एवढ्या संकटातून आम्हाला वाचवलं. भीमाला विषयाचे लाडू खाऊ घातले, त्याच्यातून भीमाला वाचवलं. लक्षा भवनाच्या आगीत जळत असताना त्याच्यातून वाचवलं. भर सभेमध्ये द्रौपदीची लाज देवा तू राखली. अरे द्रोणाचार्य भीष्माचार्य कृपाचार्य सारखे रथी महारथी माझ्या पोरांच्या विरोधात उभे होते देवा, पण त्यांच्यातला एक सुद्धा वाचला नाही. माझ्या 5 पोराच्या केसाला सुद्धा धक्का लागला नाही. आणि एवढ्या संकटातून हे राज्य मिळून दिलं ना, सोडून चालले. भगवंत म्हणले आत्या मला जावं लागणार. कुंती माता म्हणली देवा जाते तर जा, पण तुमच्याकडे मागणारे उचित मागणं कसं आहे बघा. तुमच्याकडे मागणारे द्याल मला. भगवंत म्हणले तू मागावं मी न द्यावं असं कधी झालंय? कुंती माता म्हणते द्या मग वचन. जो मैं मांगूंगी आपको देना पडेगा. आपल्या भाषेत वादा प्रॉमिस. बरोबर आहे ना? मला वचन द्या देवा, जे मागेल ते द्यावे लागेल. भगवंत म्हणले आत्या तो मायावर भरोसा नाही. भरोसा की बात नहीं है, मुझे वचन दो, जो मांगूंगी आपको देना पडेगा. कुंती मातेला वचन दिला. कुंती मातेने काय मागितलं बघा. कुंती माता देवाला म्हणे देवा मला जीवनामध्ये द्यायचं असेल तर संकट 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 आणि संकट दे, बाकी मला काय नाही. विपद संतुन शश्वत तत्र तत्र जगद्गुरु भवतो दर्शनम यस्यादा पुनर्भव दर्शनम. विपद म्हणजे संकट. संकट सोडून मला देवा काही नको. भगवंत म्हणले अगं आताशी कुठं संकट दूर झाले, राज्य मिळालं, पुन्हा संकट मागते. कुंती माता म्हणते हा ते संकटामुळे तू माझ्या घरी होता, द्वारकेचा राणा. संकटामुळे जर तू घरी राहत असेल तर आम्हाला संकट दे, बाकी आम्हाला काही नको देवा. तो माझं भावा, तो माझं भावा मिळो वेगळा. तू एकदा गेल्यावर आम्ही पुन्हा कुठे मिळवावं. तेरा पता नहीं लगता, तेरा पता नहीं लगता. भगवान भगवान
गेल्यावर आम्ही पुन्हा तुटत, तुला मिळवायचं तरी कुठे देवा, म्हणून तो पाहिजे, तो माझा भावा. बरोबर आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याद हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम्. लोक म्हणतात कुंती मातेनं दुःख मागितलं. नाही, खऱ्या सुखाची मागणी कुंती मातेने केली. सुखरूप आहेसा तुझा कोणी सांगा, माझ्या पांडुरंगा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे शारंग. आनंद अद्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगी याचे. महाराज म्हणले देवाला मागून घेतलं की दुःख शिल्लक राहत नाही. आणि खऱ्या सुखाची मागणी कुंती मातेने केली, याला म्हणतात उचित मागणी. तुकाराम महाराज म्हणले देवा बराच वेळ झाले तू मागा 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 म्हणायला लागला, आम्हाला उचित अनुचित काय ते कळत नाही. करोनी उचित हृदयात आलो दान मागायास थोर करोनिया आस. आम्हाला उचित अनुचित कळत नाही, पण तू देव आहे ना, उचित ते करा भाव जाणून खरा. काय माणसं म्हणतात आम्ही काही बी बोलू जाऊ महाराज, तुम्ही महाराज आहे ना, तुम्हाला तर कळायला पाहिजे ना. बरोबर आहे. मग महाराजाला कळायला पाहिजे. हे जर कळतं तर महाराजाला काय बोलावं हे बी तुम्हाला कळायला पाहिजे ना. पण ते नाही, हा लोक मग म्हणजे आपल्याला माळे बोलता येत नाही, मग ते मजा आणून घेतात तेवढी. बरोबर आहे ना. मग महाराज देवा तू देव आहे ना, तुला तर कळतं ना आम्हाला काय द्यावं. मग उचित आमच्यासाठी जे असेल ते कर, उचित ते करा भाव जाणून करा. द्यायचं असेल तुला, आमची तर इच्छा नाही, पण तुला इच्छा असेल द्यायची तर हेच दे. आवडीनं असलं की आनंद येत असतो. बरोबर आहे का ना. हे चिदान देगा देवा बोला तुझा विसरण पाठ आहे ना, तुम्ही रोज
म्हणतो आपण, याची दान देगा देवा तुझा विसरला. आपण देवाकडे गेल्यावर काय मागू, याची दान देगा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्यात त्याचा काटा निघावा, त्याचा बंगला माझा व्हावा. बोला रामचंद्र भगवान. असंच मागू आपण देवाकडे. देवा माझं चांगलं नाही झालं तर चालत, पण शेजाऱ्याचं चांगलं होता कामा नये. एक वाक्य बोलतो फार महत्वाचं. स्वतःच्या दुःखानं माणसं जगात जेवढी दुःखी नाहीत ना, तेवढं दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारी माणसं जास्त सापडतात. आमच्याकडे गाडी आहे हो, पण तुमच्यासारखी नाही. आमचं बी घर आहे हो, पण तुमच्यासारखं नाही. आमच्या बी घरात फरशी हो, पण अशी नाही. आमच्या बी घरात टीव्ही आहे हो, पण एवढा मोठा नाही. लक्ष देऊ नका बरं. दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारी माणसं जगात जास्त आहेत. आणि एक वाक्य बोलतो महत्वाचं आहे, ज्याला दुसऱ्याच्या सुखात दुःख होतं त्याला जीवनात वेगळं दुःख शोधण्याची गरज नाही. आणि ज्याला दुसऱ्याच्या सुखात सुख मिळतं त्याला जीवनात वेगळं सुख शोधण्याची गरज नाही. मला एवढं गोड गाता येत नाही, पण मला गायलेल्याचा आनंद घेता येत. कळलं माझं म्हणणं? गुणदोष दुशीर दोष गुणस्तु भयवर्जिता. जगातला सगळ्यात मोठा गुण आहे गुणवानावर प्रेम करा. नाही एवढं गोड गाता येत, ते गातात तर मी वा म्हणेल आणि टाळी वाजवेल, घेतो ना मी आनंद. बरोबर आहे, लक्षात ठेवा बरं का. महाराज म्हणले हे फार महत्वाचं आहे. पॉझिटिव्ह थिंकिंग असावी माणसाची. ज्याच्या निगेटिव्ह असताना त्याला जीवनात सुख मिळत नाही कधी. एवढं गोड गाता आलं नाही, तुम्ही काय रेल्याचा आनंद घेईल, काय प्रॉब्लेम आहे आपल्याला. बोला आनंद आहे की नाही. नाही चांगला बंगला बांधता आला मला, कोणी बांधला तर मला आनंद आहे. मला वास्तुशांतीला बोलवलं, आपलं काम काय, छान बांधलं तुम्ही, छान बांधलं हो तुम्ही, तुमचं घर आहे ना, आम्ही मस्त बांधलं हो तुम्ही, छान बांधलं बाबा. जेवण करा, कौतुक करा, निघून या. ते जेवणही करत नाही, कौतुक काही करत नाही, तिथं जाऊन शांतपणा करतो. पीओपी जमली नाही, फरशीच बरोबर, फर्निचरच काऊन केलं नाही, वॉलपुट्टीच काऊन केलं नाही. अरे तुझ्या संडासच्या दरवाजाला बादली लावावं लागते. तू तेवढी कडी बसून घे ना, ह्याच्या पीओपीचा बरोबर. एखाद्यानं 4 व्हीलर गाडी घेतली, आपल्याला पेढे खायला बोलवलं, आपलं काम काय, छान घेतली हो तुम्ही गाडी. अहो नाही होत आमच्याकडून घेणं, पण तुम्ही घेतली तरी आनंद आहे. अहो तुम्ही घेतली तर लातूर पर्यंत आम्ही तुमच्या गाडीत बसून येऊ शकतो ना. हप्ता भरायचं काम नाही, ड्रायव्हर नाही, मेंटेनन्स नाही, सर्व्हिसिंग नाही, मस्त एसी फुल करायची आणि तुमच्या गाडीत बसून यायचं. तुम्ही का आम्हाला नाही म्हणणार आहे का? अरे कौतुक करा, पेढे खा, निघून या, आपलं काम झालं. कौतुकही करत नाही, पेढे खात नाही, 4 माणसं बाजूला घेतात आणि चर्चा करतात. हप्त्यावर घेतली, अरे हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सप्त्यावर घेऊ दे, तुला प्रॉब्लेम काय? देणारे द्यायला लागले, करणारे करायला लागले. गावातले तहसीलदार, शिक्षक, सरपंच सगळे एक येऊन 20-25 हजार रुपये द्यायला लागले. तुझ्या पोटात गोळा उठायचं काम काय? एवढा सप्ताह झालाच ना, तर मग तू काय करतो का, फाशी घेतो, करतो काय? बरोबर आहे का नाही? मानानं कोणीतरी पुढे होऊन करायला लागलं तर आपल्याला मागे राहता आलं तरी, अरे नाही 14 वर्ष एवढा मोठा करता आला, पण झाले नाही यंदा माणसं पुढं. आम्हाला मोठ्या मोठ्या महाराजाचे कीर्तन तर ऐकायला मिळाले. पॉझिटिव्ह थिंकिंग ठेवा, विचार महत्वाचे आहे ना महाराज. आपले विचार आपल्याला दुःख देणारे असतात. जगात दुःख दुसरं कोण देत नाही, आपले विचार आपल्याला दुःख देतात. बाकी कोणी दुःख द्यायला मोकळे, ज्याचं त्याला परेशानी कमी आहे का महाराज? बोला. दुसऱ्याच्या सुखाला पाहून दुःखी. आमच्या गावात एक निवडणुकीला उभं राहिलं सर, त्याला म्हणलं तू काय निवडून येणार आहे? म्हणे आपल्याला माहिती आपण येत नसतो. काय कॉन्फिडन्स आहे त्याला बघा. अरे म्हणलं तुला माहिती आहे तू येत नाही, मग उभा काय राहिला? म्हणे माझ्यामुळे ते पडते ना. झालं याच्या जीवनाचं कल्याण. या दुर्योधनाच्या अवलादी माझं चांगलं नाही झालं पाहिजे आणि दुसऱ्याचं बी चांगलं नाही झालं पाहिजे. बा आपण देवाकडे गेलो हे मागू दुसरं. आता एवढे चांगले कपडे घातलेले काय सगळ्याला बरं वाटतं? काही तर बसल्या असं करतात, त्याचे कपडे, त्याचा चष्मा, एक मला महाराज दिसतात. म्हणलं तुला का पोतरा दिसायला? महाराज लोकांना काय करायचं म्हणे, इस्त्रीचे कपडे. म्हणलं आणत्या घरातले गोधडे बांध माझ्या अंगाला. कपडे बी महाराजांना चांगले. आमचा ड्रायव्हर एकदा आला नाही आज. ते ड्रायव्हर गाडीत हवा भरत होता आणि ते हवा भरवणार म्हणे. कुणाची गाडी? ड्रायव्हर महाराजाची गाडी.
हा भरणार म्हणजे महाराजाजवळ तर रेड कलरची ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी नवीन घेतली ना, त्याला काय म्हणे लोकांच्या मुंड्या मुरगाळायच्या गाड्या घ्यायच्या. आणि मला हलकटा त्या दारात काही माग आहे शोकांती काय काय महाराज सांगा. स्वतःच्या दुःखानं माणसं जगात जास्त दुःखी नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुःखी होणारे माणसं जास्त आहे. विठाला देवा मला द्यायचं असेल तर हेच दान देगा देवा, हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होत असते. च म्हणले की पर्याय संपल्या. लक्ष देऊन नाही का बघा. एका आईचे 3 पोर रडायला लागले. ऐका माया, 3 मुलं रडायला लागली. आई बाहेरून आली. मोठ्याला म्हणे काय झालं रडायला? तो म्हणे 10 रुपये देते रडू नको. 10 रुपये दिले तो शांत झाला. त्याच्यापेक्षा छोटा असतो. तुला काय झालं रडायला? मला बिस्किटचा पुडा देते. बिस्किटचा पुडा रडू नको. त्याला बिस्किटचा पुडा दिला तो शांत झाला. एकदम छोटा त्याच्यावर रागवत नाही. त्याला म्हणते राजा तुला काय झालं रडायला? तुला 10 रुपये देऊ का? आई स्वतःहून म्हणते छोट्याला तुला 10 रुपये देऊ का? तो म्हणतो नको. मग तुला बिस्किटचा पुडा देऊ का? तो म्हणतो नको नको नको. तुला 10 रुपये नको बिस्किटचा पुडा. मग तुला खेळायला देऊ का? तो म्हणतो खेळायला. मग तुला खाऊ देऊ का? तो म्हणतो खाऊ नको. अरे राजा मग पैसे नको, बिस्किट नको, खेळायला नको, खाऊ नको, मग रडतो का? ते पोरगं म्हणतं मला पैसे नको, बिस्किट नको, खाऊ नको, खेळायला नको, मला याच्यापैकी काहीच नको, फक्त तू मला एकटं सोडून कुठंच जाऊ. कळलं माझं? मला फक्त तू पाहिजे. लहान लेकराला बाकी आई सोडून कोण पाहिजे. आता मी कधीतरी आपल्या घरी जातो, मला वाटतं पोरीन माझ्याकडे. मी म्हणतो तो बाळा ये, ती म्हणती नाही. मी म्हणतात तो मोबाईल देतो, मला नाही. अरे ये ना माझ्याकडे, ती म्हणती नाही मम्मी मम्मी. बरोबर आहे, येत नाही ना लेकराला आई सोडून दुसरं काय. तुम्ही किती द्या बरं त्याला, आम्ही नाही आवडत त्याला. ते म्हणतो मला फक्त तू पाहिजे. पोरग आईला म्हणतं फक्त मला तू पाहिजे. जसं लहानपणी आईला म्हणतं मला तूच पाहिजे, तसं तांदळाचा झटका लागल्यावर म्हणाय पाहिजे. नाही कळलं का तुम्हाला? बस तांदळाचा झटका लागल्यावर पोरानं एवढं म्हणा आई फक्त तू पाहिजे, बाकी जगाचं मी पाहून नाही. पण हे म्हणण्यासाठी माणूस पुरुष लागतो. विठाला तुम्हाला सुज्ञ माणसं आहात तुम्ही, बाकीचे नाही म्हणू शकत महाराज. मला तू पाहिजे, मला बाकी काही नको. एक माणूस अमेरिकेला फिरायला निघाला. अमेरिकेला निघाल्यानंतर घरातल्या पोराला म्हणे काय नव्हतं तुला तिकडून? मोबाईल आणा. पोरीला म्हणे तुला काय नव्हती? म्हणे लॅपटॉप आणा. घरातली एक बाई होती, माणूस होता, म्हणे तुम्हाला काय आणायचं? ते म्हणे घड्याळ आणा. एक बाई होती म्हणे तुम्हाला काय आणायचं? ती म्हणे एवढ्या लांब अमेरिकेला चालले होते, तिकडून एखादी चांगली पैठणी साडी घेऊन या. कुठून? अमेरिकेहून. काय घेऊन या? पैठणी साडी. कुठून? अमेरिकेहून. काय घेऊन या? अरे तिथं बरमोडा घालतात बाया, पैठण्या कोण टाक. म्हणे मला पैठणी साडी. बाया मागून मागून काय पैठणी साडी आणा मला. बायकोला म्हणे तुला काय आणायचं? ती काहीच बोलली नाही. कागदावर काहीतरी लिहिलं आणि त्याच्याकडे कागद देऊन टाकला. त्यांना चिठ्ठी खिशात घातली. अमेरिकेत आला, फिरला, नंतर खरेदी करायला गेला. मोबाईल घड्याळ लॅपटॉप घेतलं. आठवण आली बायकोने काहीतरी लिहून दिलं, घेऊन जावं लागेल. खिशात हात घातला, कागद बाहेर काढला. त्याला वाटलं काहीतरी लिहिलेलं असं, एखाद्या वस्तूचं कंपनीचं नाव काही लिहिलं नव्हतं. त्या कागदावर उजळणीचा एक लिहिला होता. आता एकाचा अर्थ काय करावं माणसाचा? काय मूर्ख आहे म्हणे, एखाद्या वस्तूचं नाव द्यायचं नाही तर कंपनीचं तरी द्यायचं. एक म्हणजे न्यावं काय? काही कळलं नाही त्याला. कागद खिशात घातला, भारतात आला, घरी आला, पोराला मोबाईल, पोरीला लॅपटॉप, घड्याळ दिलं आणि बायकोला म्हणे कागद मी अमेरिकेला चाललो तेव्हा तुला विचारलं होतं काय आणायचं का? म्हणे मग लिहून दिलं ना तुमच्याकडे. काय लिहून दिलं? म्हणे तू या कागदावर एक लिहिलं. आता एक म्हणजे काय नाव म्हणे माणसाने सांगा. ते म्हणे कळला नाही तुम्हाला त्याचा अर्थ? म्हणे नाही. म्हणे मला घड्याळ आवडत नाही, मला मोबाईल आवडत नाही, मला लॅपटॉप आवडत नाही, मला साडी आवडत नाही, मला याच्यापैकी काहीच आवडत नाही. मला फक्त तुम्ही एकटे आवडता. आणि जसं अमेरिकेला एकटे गेले, कळलं तुम्हाला? तसं माघारी एखादा शिंगरू घेऊन येऊ नका. बस एवढं तुमच्या आठवणीत राहावं. मग हा एक येऊन दिला, बाकी काही नाही. सर्व संगी वीट आला, तू एकला आव.
तुला सोडायचं नाही, बस तू पाहिजे, बाकी काही नको. आपुला तू एक देव करुणी तेने विना जीवा सुखो नाही. म्हणून महाराज म्हणले हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. विसरली तया थोर झाली हानी बजतील खाने 84च्या 83,99,999 योनीमध्ये देवाचा विसर पडल्यानंतर फिरावं लागत असतं. म्हणून तुझा विसर न व्हावा. आणि हे दिल्यानंतर गुण हेची माझी सर्व जोडी गुण गाईना आवडी हेची माझी. मी आवडीने तुझ्या गुणाचं गुणानुवाद दिलीपराव गाईल. बरोबर आहे. आवडीने गुणानुवाद गाईल याच्यापेक्षा मला दुसरं काही नको. भजन ते ओंगळवान नरका जाणे चुके ना. फ्रेश असावं, कीर्तनात कंटाळवान नसावं. आणि ज्याला कंटाळा येते त्यानं उभं नाही राहायचं आणि बसायचं, घरी जाऊन झोपायचं. एका माणसाचा चेहरा बी वक्त्यावर परिणाम करू शकतो. लक्षात ठेव बरं का. मग फ्रेश बस. आणि ज्याला बसणं होत नसेल त्यानं लांब बसायचं. आपलं मग मस्त मागे बिड्या परत बसायचं, पुढे बसायचं. बरोबर आहे का नाही. मागे बसायचं बाबा, आवडीने असं. बरोबर. काय म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गातो. काय म्हणतात आमची नेमाची वारी. मग हंतूक काय कोणाला. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा गुण गाईन आवडी म्हणजे प्रेम. बरोबर आहे. म्हणून म्हणतात जो प्रेम गली में आई नहीं प्रियतम का ठिकाना क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं ओ प्रेम निभाना क्या जाने जो प्रेम गली में काहे तेरे आँखियों में पानी, काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी। कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी, कृष्ण दीवानी मेरा प्रेम दीवानी। दीवानी 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 ओ मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी, मेरा प्रेम दीवानी, ओ मेरा कृष्ण दीवानी। दीवानी दीवानी मेरा दीवानी, मेरा प्रेम दीवानी। काहे तेरे आँखियों में काहे तेरे आँखियों में पानी पानी पानी। कृष्ण दीवानी
विषय येतो. एवढा खर्च केला मग पुन्हा सप्ताह कशाने करायचा आपण आहे काय. महाराज बघा, आवड पाहिजे, प्रेम पाहिजे, श्रद्धा पाहिजे, गुण गायीन आवडी. देवान आपल्याला हा सुंदर नरदेव दिला. देवे दिला दे भजना देवे दिला दे भजना गोमटा तो या जा पाटा बालिकेचा तो या झाला पाटा बालिकेचा. देवे दिला दे हो भजना गोमटा देवे दिला दे हो भजना गोमटा. मनुष्य जन्म मोली रे मिट्टी में ना रोली रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं रे. मनुष्य जन्म मोली रे मिट्टी में ना रोली रे. अब जो मिला है फिर न मिलेगा कभी नहीं कभी नहीं कभी नहीं. गटाळी दगड उपाय जिवडा दो दिन का भगवंताचं भजन करणं गरजेचं आहे. गुण गायीन आवडी. बरोबर का. शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है. शरीर चालण्यासाठी जेवण गरजेचं आहे, तसं आत्मा सुखासाठी भजन गरजेचं आहे. म्हणून गुण गायीन आवडी. तुझी माझी सर्व थोडी नलगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा तुका म्हणे गर्भवासी. सुखे घालावे माझ्या भजनासाठी गुण गायीन आवडी. कसं विठोबार जेंट्स लेडीज मेल फीमेल बाय माणसं गडी माणसं याडी डॉक्टर सर्वांनी तुम्हाला शेजाऱ्याची शपथ हात एकदम सरळ आणि छान भजन म्हणा.
ले रे हरि का विठ्ठल पांडुरंगा 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 याला गुण गायन किती फ्रेश झाले तुम्ही सांगा. कीर्तन एक साईडला आणि भजन एक साईडला. ही ताकद आहे भजनामध्ये. ब्रह्मरस घे काढा तेने पिढा. आपण काढा घेतो पण ब्रह्मरसाचा नाही, सोमरसाचा. बरोबर आहे ना. चांगलं भजन केलं. धन्यवाद. बोलण्यासारखं भरपूर वेळ संपत आलेला आहे. बस हेच मागा देवाकडे की बाबा 14व्या वर्षी जसा सप्ताह आमच्या काय एरंडी ना एरंडी गावात झाला. बस देवा असाच दरवर्षी व्हावा. तुझा विसर पडू नये बाबा. हेच दान देतो. हेच देवाकडे मागा. किती गोड नियोजन केलं आपण. कार्यकर्त्यासाठी टाळ्या वाजवा. कार्यकर्ते महत्वाचे असतात. पुढे होणारी माणसं महत्वाची आहे. आणि ज्यांनी 20-20, 25-25 हजार रुपये देणगी दिली त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.
गावातल्या शिक्षित म्हणणार नाही मी, सुशिक्षित माणसांना मी धन्यवाद देतो. कारण जे शिक्षित आहे ते फक्त पोट भरू शकतात आणि जे सुशिक्षित आहे ते अशा कार्यक्रमात सहभागी होतात. माणसांना शिक्षित असल्यापेक्षा सुशिक्षित असावं, सुशिक्षित असल्यापेक्षा सुसंस्कारित असावं, सुशील. बरोबर आहे ना? सुशिक्षित असावं, शिक्षित, सुशिक्षित आणि सुसंस्कारित हे फार महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. भूक लागली की खाणं प्रकृती आहे, भूक लागल्याच्या पेक्षा जास्त खाणं विकृती आहे. आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती. आपण आपल्या संस्कृतीला जपा. पैसा असेल तर विल बनतं आणि संस्कार असेल तर गुडविल बनतं. आज शिक्षेबरोबर दीक्षेची गरज आहे. माणसं नुसता शिकलेला असून फायदा नाही, त्याच्यासोबत संस्काराची जोड आहे. म्हणून शाळेत शिकवल्या जाते विद्या विनयेन शोभते. विद्येबरोबर जर विनय असला तर ती अजून शोभून दिसत असते बरं का. लक्षात ठेवा. म्हणून लक्षात घ्या, आपण आपल्या लेकरा बाळावर हे संस्कार देणं फार गरजेचे आहे. म्हणून आमच्या महाराजांना 24 तारखेपासून संस्कार शिबिर ठेवले. माणसाजवळ नुसती कार असून चालत नाही, संस्कार सुद्धा लागतात. संस्कार महत्वाचे ना. आता हे पोर गावातले आहेत का दुसऱ्या मोघा काय गोड पोर आहे ते, आहे की नाही? मी लहानपणी असंच होतो, तिथूनच इथं आलो. तिथूनच इथं आलोय. म्हणजे त्या लाईनीत उभं राहिलं तर या गादीवर उभं राहायचं मान मिळतो. गळ्यात टाळ आल्याशिवाय विना येत नाही, विना आल्याशिवाय फेटा येत नाही. गळ्यात टाळ पहिला यावं लागत असतो महाराज. असं बिना टाळ वाजवला आणि कीर्तनकार झाला असं नाही होत. पहिलं टाळ करी, पहिलं माळ करी, टाळ करी, विनय करी, मग कीर्तन करी. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. नंतर असं टप्प्याटप्प्याने होईल ना. हेच उद्याचं भवितव्य आहे. आपल्या लेकरांवर संस्कार फार महत्वाचे. जे शंभू राजा छत्रपती हे हिंदवी स्वराज्य व्हावं, बोला 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 बोला, हे हिंदवी स्वराज्य व्हावं ही श्रींची इच्छा, म्हणजे शिवाजी महाराजाची नाही, माँसाहेब जिजाऊची इच्छा होती. आणि म्हणून शिवबा राजाला तसं घडवलं. अरे जिजाऊ माँसाहेबांना घडवलं नसतं तर छत्रपती कुठे मिळाले असते? ते संस्कार आईने दिलेले आहेत ना. म्हणून कुणाचा जन्म आम्हाला काय देऊन गेला सांगता येत नाही, पण छत्रपती शिवाजी महाराजाचा जन्म आम्हाला स्वराज्य देऊन गेला. स्वराज्य मिळालं असेल तर ही माँसाहेब जिजाऊची पहिली कृपा, नंतर राजांची कृपा. सोपान महाराजांना नव्हतं माहित कीर्तनकार व्हावं, बापानं ठरवलं होतं पोराला कीर्तनकार करायचं. आपला बाप कोण असावा आपल्या हातात नसतं, पण आपल्याला कोणाचं बाप व्हायचं हे आपल्या हातात असतं. तुम्ही ठरवा. तुम्हाला कीर्तनकाराचा, गायकाचा, वादकाचा, वारकऱ्याचा बाप व्हायचं का एखाद्या पिणाऱ्याचा बाप व्हायचं हे तुम्ही ठरवा. हे ठरवणं गरजेचं आहे महाराज. आणि आपली संपत्ती कोणती माहिती आहे? आपले पोरं संस्कारित निघावे, याच्यापेक्षा मोठी संपत्तीच नाही. याच्यापेक्षा मोठी संपत्ती नाही बरं का. आता हे पोरं कीर्तनाला येतात, तरुण मुलं, लहान मुलं भरपूर आहेत. मला आनंद वाटतो. मी लेकरांना कधी कीर्तनातून उठून देत नाही. आता खरी ऐकण्याची गरज असते. या शाट झालेल्या गाड्या सांगून काय फायदा? बोला बरोबर आहे का नाही? सांगा. याच्या डीपीत किती फीस टाकला तरी लाईट लागे ना. अख्खा ट्रान्सफॉर्म जळालेला आहे. बरोबर आहे. बरं आता ये ना, ऐकून काय वागायचं ते वागून बसले, बोला करायचं ते करून बसले, खाय प्यायचं ते पिऊन बसले. आता उरलंय काय? बाकी आज खरी ही पिढीची गरज आहे. अरे त्यातले 10 पोरं जरी माळकरी झाले तर तुमच्या सप्त्याचे पैसे वसूल झाले. काय घेता बोला काय? आणि सप्त्याला धार्मिक कार्यक्रमाला विरोध करू नका बरं का. हे बघा मला सांगा, 100% मुसलमानाला रोजाचा उपवास नसतो, पण एकही मुसलमान रोजाच्या उपवासाच्या विरोधात नाही. कोणत्याही मुसलमानाला भेटा म्हणा अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे का, अल्लाह आहे. ते आहेच. एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा माझ्याकडे ना, मी कीर्तन करायचं बंद करेल. माझं चॅलेंज आहे तुम्हाला. लातूर जिल्ह्यातला आणा, महाराष्ट्रातला आणा, भारतातला आणा, विदेशातला आणा, कुठल्याही एक मुसलमान अल्लाह नाही म्हणणारा दाखवा. 50% हिंदू दिवस नाही म्हणतात. ही शोकांती काय? आज सप्ताहाचा बी चालला गावातल्या सर्वांना बरं वाटतं असं समजू नका. काही ना तर पॉम्पलेट पाहिली की असं धरतात. झोपू देत नाहीत रे. अरे तू
मर गावाच्या बाहेर जाऊन पडा 8 दिवस गावात येऊन या दुर्योधनाच्या अवलादी आपली लोक आपल्या गोष्टीला काही तर सरळ म्हणत असतील. आता गाव बुडवणं लावलं यांनी, सप्ताह म्हणजे गाव बुडवणं असे म्हणतात. 1000 मोबाईल तुमच्या गावात असतील का? 1000 मोबाईल 1000 गुणिले 10,000 करा बरं. 1000 गुणिले 10,000 1 कोटी रुपयाचे गावात नुसते मोबाईल. मी 20, 25, 30 हजाराचा धरलाच नाही. ऑल ओव्हर फक्त 10,000चा एक 1 कोटी रुपयाचे गावात मोबाईल आहेत. 1 कोटीचे. आणि प्रत्येक मोबाईलला महिन्याला 300चं रिचार्ज आहे. 1000 गुणिले 300 3 लाख रुपये महिन्याचा मोबाईलचा रिचार्ज आहे गावाचा. 36 लाख रुपये एका वर्षाचे मोबाईलचा रिचार्जचा खर्च एरंडीचा. उद्या ना सप्त्यात 6 लाख खर्च झाला. बोला 36 लाख खर्च मोबाईलच्या. हा काय थोतांडे? हे आता तुमच्या समोर आहे. बरोबर आहे. साधा रिचार्ज सांगितला मी. हा रिचार्ज महाग. या रिचार्ज मध्ये किती मोठाले सप्ते होतील महाराज. बोला बरोबर आहे का नाही? 4 माणसं टेबलवर बसले की एक महाराजाची बिदागिरी गेली. एक टेबल धरायचा 4 माणसाचा बस निघाला महाराज. काय राहिलंय काय त्याच्यात महाराज? बोला ही शोकांतिका. धार्मिक कार्यक्रमाला विरोध करू नका आणि चांगल्या कामात चुका करू नका. प्रतिक्रिया देण्यापेक्षा प्रतिसाद. कळलं माझं? प्रतिक्रिया देत बसले तर कार्य सक्सेस होणार नाही. तुम्हाला प्रतिसाद द्यावा लागेल. लक्षात आलं? तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातलिया भय नाही. चांगल्या कामाला सहकार्य करावं लागेल. अरे आडकाठी घातली तर आपल्याला नरकात जावं लागेल का नाही सांगा बरं. चांगल्या कामात चुका काढत बसायच्या नाही. बरं जे जास्त 20, 25 हजार देणार आहे ते बोलत नाही. कमी देते ते लई जर 11 रुपये वर्गणी देणार. पाहुण्या रावळ्या सगट पंक्तीला जेव्हा येणार. तांब्यात बंदी घालून कुत्र्याला वाढण नेणार. आणि पुन्हा हिशोब विचाराय तयार राहणार. किती उरले? त्याला म्हणायचं तू 11 घेऊन जाय, आम्ही उरलेल्याच जाय. चौकशा. महाराज जेवण होता पाहिजे, पखवाजा जेवण होता पाहिजे, गाय घेऊन होता पाहिजे, माईक घेऊन होता पाहिजे, साऊंड इकडे पाहिजे होता, भोंग्या तिकडे पाहिजे होता. भोंग्याच घेऊन जाईल घरी आणि येऊ नको इकडे. एक वाक्य बोलतो तुम्हाला, जो मेहनत करता है उसे गलती होती है, निकम्मों की जिंदगी दूसरों की गलती खोजने में बीत जाती है. ज्याला मेहनत करायची नाही त्याचं आयुष्य चुका काढण्यात जातं महाराज. आणि चुका काढणारी माणसं आयुष्यात चुकाच काढत राहणार. ते सुधरू शकणार. चुका काढणारे चुकाच काढत राहणार. त्याला काय महाराज? चूक काढायची म्हणल्यावर निघत नाही का? कशातही निघते ना महाराज. चूक काढायची ठरवलीच काढायची तर कशातही चूक निघत असते बघा. पण माझी विनंती आहे, चुका काढत बसू नका. चांगलं काम करणाऱ्याला सपोर्ट करत जा. तुम्ही छान केले यावर्षी, पुढच्या वर्षी अजून छान करा. आम्ही तुमच्या मागे. बरोबर आहे. शंभू राजा शिवाजी महाराजांना आपल्या धर्माचं कार्य आहे बरं. कालच मला वाटतं परवा दिवशी शंभू राजाची जयंती होती. बरोबर आहे का नाही? परवा दिवशी. अरे शंभू राजानं जर धर्म सोडला असता तर पाहिजे ते मिळालं असतं. पाहिजे ते मिळालं असतं पण नाही सोडला ना. मी सांगेन तुम्हाला, लक्षात ठेवा. याला धर्म मंडप म्हणतात. हे कोणता मंडप आहे? शिवाजी महाराज वेडे नव्हते देवाच्या पिंडीवर शपथ घेतली. शिवाजी महाराज वेडे नव्हते तुळजाभवानीचं मंदिर वाचवायला, पांडुरंगाचं मंदिर वाचवायला. शिवाजी महाराज वेडे होते का प्रत्येक किल्ल्यावर मंदिर बांधायला? शिवाजी महाराज वेडे होते का तुकाराम महाराजाचं शिष्यत्व पत्करायला? शिवाजी महाराज वेडे होते का कीर्तनात जाऊन बसायला? बोला. अरे मानतो ना आपण राजांना. ही राजाची शिकवण आपल्याला कळली पाहिजे ना. देश 2 गोष्टीवर चालत असतो, एक शस्त्र आणि दुसरं शास्त्र. तुकाराम महाराज होती शास्त्राची भाषा, छत्रपती शिवाजी महाराज होती शस्त्राची भाषा. नुसता टाळ वाजवताच नाही आलं पाहिजे, कधी कधी टाळाने वाजवता बी आलं पाहिजे. नाही हे गरजेचं आहे. झेंडा नुसता खांद्यावर नाही, कधी उलटा करून फिरवता बी आला पाहिजे. लक्षात आलं का? जिथं धर्मावर संकट असेल तिथं आपण शस्त्र आणि शस्त्र हे काय आता नवीन थोडंच आहे, ते पहिलंच आहे. म्हणून सांगेन की 30 कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहे, पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराज बद्दल बोलता. शिवाजी महाराज काय देव होते का? म्हटलं शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण शिवाजी महाराजांमुळे मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं गॅरंटी. मंदिरातला देव सुरक्षित मिळत असतात हे उपकार
14 राज्यांचे बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील. आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला. त्यांचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. या राष्ट्रात जन्म घेतलेली आपण माणसं आहे जाधव. आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा, आपल्या धर्म कार्याबद्दल स्वाभिमान बाळगा. शूर शुभा या महाराष्ट्राची शान शुभा. सारे चंद्र मानव जन भगवान माझ्या चुवान बलवारा घडविला. माझ्या चुवान महाराज घडविला. महाराज घडविला. माझ्या चुवान महाराज घडविला. महाराज घडविला. दिलाची जाऊ मातेन जन्मवीर पुत्राला. दिलाची जाऊ मातेन जन्मवीर पुत्राला. त्या शिवनेरी गैराला, त्या शिवनेरी गैराला साऱ्या पेटवल्या दिपमाळा, पेटवल्या दिपमाळा. आई भवानी मातेच्या त्याला वाहिल चरणाला. आई भवानी मातेच्या त्याला वाहिल चरणाला. त्याच स्वराज्याचा नाच गुलामीचा रक्ताभिषेक झाला, रक्ताभिषेक झाला. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराज घडविला. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराज घडविला. माझ्या शिवबान वीर शिवाजीनं महाराज घडविला. महाराज घडविला. महाराज घडविला. छत्रपती शिवाजी महाराज की स्वाभिमान बाळगा. महापुरुषांना जातीत वाटू नका. शिवाजी महाराज मराठ्यांचे, भगवान बाबा वंजारे यांचे, सावतामाळी माळ्यांचे, नरहरी सोनार सोनारांचे, रोहिदास चांभाराचे, महाराणा प्रताप राजपुताचे, बाळूमामा धनगराचे, बसवेश्वर वाणीचे, शेवालाल बंजाऱ्यांचे. महापुरुषांना जातीत वाटू नका. हे बघा, शिवाजी महाराज जातीवादी असते तर नावी समाजातल्या जीवामानांनी त्यांच्यासाठी जीव दिला नसता. भगवान बाबा जातीवादी असते तर गादीवर भीमसेन महाराज राजपूत बसले नसते. साधू संतांनी महापुरुषांनी कधी जातीवाद केला नाही. आणि आज महापुरुषांचा उपयोगच जातीवाद वाढवायला होतोय. हे दुर्भाग्य या महाराष्ट्राचं आहे. हे दुर्भाग्य. एखाद्या महापुरुषाचं नाव रस्त्याला देणं सोपं आहे, पण त्या महापुरुषानं दाखवून दिलेल्या रस्त्यानं चालणार नाही. तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता बोटे काही. म्हणून त्या मार्गाने चला. बोलण्यासारखं भरपूर आहे. हे दुश्मन घड्याळ रुक नाही राहत. आणि वेळेच्या पुढे जाणं मला आवडत नाही. पावसान बदबद पडावं, उघडून झड लावू. 11 वाजून गेले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज, उरक म्हणतात. आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा. हे शहाणपणाचं लक्षण असतं. अरे कुठेतरी थांबलं पाहिजे. समाजकारण करत असताना, राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे. वेळेत माणसांचा किती दिवस मला दिलेल्या वेळेत आपण थांबणं गरजेचं. शांतपणाचं लक्षण आहे. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्या गावकऱ्यांना धन्यवाद देतो. पुन्हा एकदा कार्यकर्त्यासाठी टाळ्या वाजवा. छोटंसं गाव आहे पण किती भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आपण घडून आणला. पाहुणे मंडळी किती हातवर करा बरं. पाहुणे मंडळी गावात करा करा, अजिबात लाजू नका. महिला पुरुष सगळे जे पाहुणे येते हातवर करा. पाहुण्या मंडळी करा हातवर, करा हातवर, लाजू नका. अहो तुम्हाला बक्षीस द्यायचंय मला, मग करा. मला काय करायचं, बक्षीस पाहिजे ना. हा करा हातवर. वा वा, करा करा. गावातल्यांनी यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कधी आले असते माणसं आपल्या गावात. तुम्ही आम्हाला टीव्हीवर पाहणार, युट्यूबला पाहणार, मोबाईलला पाहणार, पण तुम्ही एवढं सप्ताह केला नसता तर आम्हाला तुमचं गाव पाहायला मिळालं असतं.
नसताना मी पुन्हा धन्यवाद देतो आणि कार्यकर्त्यांना विनंती करतो, तुम्हाला थोड्याफार अडचणी येतील, थोडेफार लोक बोलतील, थोडाफार विरोध होईल, पण तो न जुमानता कार्य करत, बरोबर आहे. गावचे सरपंच आहेत, त्यांनी तर छान मानले की ज्या पोरांना शिक्षणाला टाकायचं असेल, ज्याने मायबापाची इच्छा असेल की आपल्या लेकरांना शिकवायचे आणि त्यांची फी भरण्याची हिंमत दानत नसेल तर ते स्वतः त्या शिक्षण संस्थेची फी भरायची, अजून काय पाहिजे, बरोबर आहे का नाही. म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा गावकऱ्यांना मी धन्यवाद देतो. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित. 5 मिनिटं जास्त झाली त्याबद्दल सर्वांची क्षमा माफी. पुन्हा एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित आणि वाणीला विराम. दोन्ही मृदंगाचार्य महाराज, सगळी गायनाचार्य महाराज मंडळी धन्यवाद. ज्ञानेश्वर
क्षमा अपराध महाराज हरी नाही उच्चारिला विकार मेरा पुरा क्षमा अपराध महाराज तुका मने ज्ञान चोरा